ज्यांचे कोणी नातेवाईक नसतात आणि ज्यांचा अंत्यविधीला खूप त्रास होतो, ज्यांना कुठली मदत भेटत नाही, अशा अंत्यविधींचं काम उम्मत सामाजिक संस्था करत आलेली आहे। काल असाच एक फोन कॉल माझ्या संस्थेला मला आमचे मित्र मायकल जाटे यांनी केला। आमच्या या ताई आहेत, या रास्तापेठ भागात राहतात आणि त्यांचे मोठे बंधू सुधीर यांचा दुर्दैवी अचानक मृत्यू झाला। या ताईंच्या घरात फक्त त्यांचे बंधू ज्यांचं वय जवळपास 72 ते 75 वर्ष होतं आणि या ताई आहेत, या ताईंचं कोणी नव्हतं। पण मायकलचा फोन आल्यानंतर काल आम्ही त्यांचा अंत्यविधी करायचं ठरवलं। ताई या ब्राह्मण असल्यामुळे काल सूर्यास्तानंतर त्यांचा अंत्यविधी होऊ शकला नाही। त्यांनी रिक्वेस्ट केली की आमचा अंत्यविधी हा तुम्ही सूर्योदयानंतर करा, म्हणून आज हा अंत्यविधी करण्याचं आम्ही ठरवलं। सकाळी हे काम हाती घेतल्यानंतर ससून हॉस्पिटलमधून बॉडी रिकवर केली आणि त्याच्यानंतर वैकुंठ स्मशानभूमी येथे आलो। सध्या चाललेलं प्रचंड घासाळ राजकारण, जातीवाद याला कुठेतरी एक ब्रेक लागावा, कुठेतरी ते थांबावं, म्हणून ही सेवा आम्ही आमच्या संस्थेमार्फत करत असतो। अशीच सेवा जर कधी कोणाला हवी असल्यास आमच्या उम्मत सामाजिक संस्थेला तुम्ही करा, कॉल करा। धन्यवाद। काल सायंकाळी माझ्या मिसेस सौ उल्का साठे यांचा मला फोन आला की आपल्या शेजारच्या बिल्डिंगमध्ये एक लेडीज राहतात आणि ते थोडेसे वयस्कर आहेत, त्यांचा भाऊ अचानक घरामध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत आणि त्यांना मदतीची गरज आहे। मला जेव्हा फोन आल्यानंतर मी माझे मित्र जावेद खान यांना फोन केला आणि त्यांनी म्हणजे काय काळजी करू नको, आपण त्यांना 100% त्यांचा अंत्यविधी आपण करूया म्हणून। आणि मी फोन केल्यानंतर त्यांनी कृती देखील केली। माझा फोन आल्यानंतर त्याच्यानंतर अर्धा ते 1 तासामध्ये ते ससून हॉस्पिटलला या ज्या ताई आहेत त्या ताईंकडे ते पोहोचले। पुण्याच्या पूर्व भागातील 1938 पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे। स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्समध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे। हडपसर, गाडी तळ व आकाशवाणी रविदर्शन येथील अग्रवाल स्वीट्सच्या शाखेला नक्की भेट